जय श्रीराम भावांनो, तर परत एकदा आपल्याकडे नवीन व्हिडिओ स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओ होणार आहे माऊदा ते पुणा मंडी एक्सप्रेस ब्लॉक. तर आता सगळे इथंचे आपले बंधू संतोष भाऊ. तर आता संतोष भाऊ त्यांची सकाळ सकाळ मी चांगली जिरवून घेतलेली एकदम डेंजर मध्ये. तर कशी जिरवली तुम्हाला सांगतो मी. तर हे पाहिले का सगळे इकडे, हे पाहिलं का यो काळा झाला तो पाहिला का मधल्याचे हात पाहिले किती बेकार आहे भाऊ. सगळ्यात जास्त मी काम केलं. हा ते पाहिलं का मायमुळे केलं माझ्या भावानं. आहे का नाही. काय काम केलं तुम्ही. टायर पलटी मारून बसली. कोणत्या गाडीचे. या गाडीचे त्या गाडीचे नंबर सांग रे. हे आमचा आमल्या, हे आमचा आमल्या पा. हे बघ आमचा आमल्या, हा आमचा आमल्या. 75 11 घंट्यात पुण्याला जाते आणि गाडी 13 घंट्यात पुण्याला जाते. मला लावा ताकद भैया डायरेक्ट ओपन चॅलेंज. आणि ही 15 घंटे ही पण नाही. तर हिला हे टायर टाकेले समोरचे का तर तिला राईटला होते, तिला पुढे घेतले. नाच एकटाच काय तुम्ही आमचा इकडे घे भाई. आपल्या ब्लॉक मध्ये दोघं येतो ना. बोल तुला काय बोलायचं की. आमल्या बसतो काय. आता मला तेवढं कट करून टाक. बोल. हा बोल. नाच करतो का भाई. 11 घंट्यात जातो आमचा राहुल अण्णा. बरोबर आहे का नाही. कुठं जाते बघ. पुण्याला. पुण्याला कुठं. नागपूर टू पुणे 11 घंट्यात मंडी टच. अरे मंडी कोणती आहे इकडे. त्याची शिकवून 8:30 ला गेलते. वय रे ए त्याची 8:30 ला कम गेलते. तर ओमकार भाऊची गाडी. ओमकार भाऊ तिची गाडी आहे. तर इकडे बनवली तिला. एका टायरवर गाडी नेली 12 टन मार्केटला. तर ही गाडी बनवून आणलेली आहे. कोणाचे काम नाही असे, कोणाचे काम नाही ते. आणि 11 घंटे म्हणजे आम्ही 11 घंटे यायलाच लागतं म्हणा नागपूरला. आपल्या गाड्या मग काय आता ओमकार भाऊला गाडी धुवायची आहे. तो चालला आता गाडी झाल्या शूटर आपल्या गाडी घेऊन चाललाय. ती इकडे लावेल इकडे रावले. यांचं चाललंय टाइमपास मध्ये काही पण. सागऱ्यात नाहीचं का आंघोळीला. तर भावांना पाणी व्हायला किती बेकार व्हाईट आहे. त्याच्यात काय टाकलं माहित नाही. काय टाकलं रावल्या याच्यामध्ये. पकण्या गाडी धुरायला आहे त्याची. तर गर्दी पाहिली किती गाडी हॉटेलवर इथं. आणि मी पण आता आंघोळ करणार आहे. तुला नाही करायची का सागऱ्या. पॅन्टी दे. हा आता सगळे कपडे काढून आता आम्ही सगळे आंघोळ करणार मस्त पैकी. तर भावांना सगळ्यांच्या आंघोळ्या झालत्या. तर ह्यो रांडाचा एक आंघोळ करायला. तो रांडाचा पाहिला का. हा रांडाचा नको. ह्यो रांडाचा आंघोळ करायला. संत्याची पण आंघोळ झालेली आहे. आंबल्याची सुद्धा आंघोळ एकदम ओके. आणि मी सुद्धा एकदम ओके. नवीन पॅन्ट घातली आज. काय तर भावांना मस्त आंघोळ बिंघोळ ठेवली. आता चाललं कपडे बिपडे ठेवतो गाडीमध्ये आणि जेवण बिवण करतो. का तर आज आपलाच नंबर आहे गाडी भरायला. आणि जायचं आहे आरोलीला. तर मस्त ठीक आहे. मेकअप करायचा लगेच नाही करायचा. नाही जात जेवायला. मी मेकअप करून बसलोय. मला मेकअप करायची गरज नाही. जेवायला यायचं विचारलं कुठलं रान नाही उडता मला. मग आता तू काय मेकअप बिकअप करणार नाही का. आता बोलू राहिल्यास तू. तुला काही कळते का नाही. चला तू बी आलेला आहे. चल जेवण करू लगेच म्हणजे आम्ही जायला मोकळे. मग काय सगळं आंघोळ बिंघोळ झाली. तर पाहिली त्या गाड्या 4 गाड्या होत्या. तर आता परत आली कोणती 30-75 टॉप हत्यार. तर संत्या काय करायला काय नको. संत्या सावलीतच राहून तिला बाई. मला कसा घेऊन राहिला तू बाय. काय यांचे कपडे बिपडे असे वाळायला ठेवले यांनी. तर भावांनो तुम्हाला एक दाखवतो. आता पाहिले आपल्या शूटरना एक सुद्धा बात्ता लावेल नाही. आणि यांचे पोरांचे भांडणं चालू. त्याच्यामुळे मी अलीकडून आपलं ब्लॉग शूट करून राहिलो. तर त्यांचे म्हणजे भांडणं आपण आता जाऊन नाश्ता किंवा जेवण करू. तर आपल्याला आरोग्याला जायचं आहे. नंतर उशीर होतं जायला. तर तुम्हाला प्लीज तर दाखवता आपण कशी काय. तर उचक का उचकी चालू आहे. याच्या त्याच्या गाडीतलं काढायचं नसतं. पण आता यांना काय बाऊल येतोय नाही. हा बाऊलीच लावायची. ज्याने म्हणे ते
तर पाहिलं तर जार तर बाई आपला घेतलेला, तर या गाडीत मॅट वगैरे टाकेले. होय फक्त लाईटी ते नको घेऊ, त्याचं तिचं सामान लावायचं, दुसरं काय आहे का सांगते दाखवायसारखं. तर संतोष भाऊला लाईटी, संतोष भाऊ कशा आहे लाईटी, लाल कोणता कलर कुठं लावायचं तुला? आपली 30-75 आली खाली तर आपल्या 30-75 किलोमीटर बाकी झालेलं आहे. 52,874. मग काय तर सगळे जेवायला बसले, सगळे सेपरेट किंवा माय संघ पहा खायला का बसलाय तंगडा फाकून. इकडं पण सगळे सेपरेट. हे काय पिऊ राहिलं काय नो ज्वाऱ्यात टाक आहे का? रावल्या पाहिला का? रावल्या आमल्या सगळे सेपरेट. सगळ्यांचा आलाय अजून आम्हाला काहीच नाही आलं खायला, यांना सुद्धा काही. आपण आता निघलोय, तर आपल्याला सोडायला पाहिजे किती जण आहे, 1 2 3 4 5 जण. तर एवढे जण आपल्याला सोडायला आले. ओमकार भाऊ सुद्धा आहे इकडं, सागर हे 5-6 जण अख्खे आपल्याला सोडायला आलेले. तर चला मग यांना करू टाटा बाय बाय, जाऊ इथं. हा तुला येतं का सागर? अरे भाऊ तो अमोल सुद्धा आला. अमोल भाऊ जाऊ का? अरे चला यांना सगळ्यांना टाटा बाय बाय करू आणि निघू आरोली साईडला. जाऊ का? काय यायचं तुला? मग काय तर भाऊ ना आता आलोय पंप जेवण बिवून करून. तर आता घेतलं डिझेल टाकायला. तर आता डिझेल टाकायचं आपल्याला 16,000चं. आपल्याकडे डिझेल झालं आता 4,000 रुपयाचं. पण इकडं ट्रक चालू आहे, इकडं आपल्या गाडीचं चालू आहे. काल आता टायर बियर पलटी मारली एकदम ओके मध्ये. तर पाहू आता इथलं डिझेल टाकून घेऊ. आज तर उशीर झालेला, आज लय टाइम झाला त्याच्यामुळे पाहू. आणि आता डायरेक्ट टाप जायचं नाही का. मग काय तर डिझेल टाकून आलेलं आहे आता मावद्यामध्ये. तर आत्ता इथं पुढं जाऊन युटर्न करून यायचं आपल्याला, आणि म्हणजे लेफ्ट साईडला युटर्न करायचं आणि मावद्या गावात जायचं. मौदा गावात जाऊन मग परत राईट मारून डायरेक्ट तारसा मार्गी आरोली. तर उशीरच नाही सांगा आता हा रायपूर रोड. मग काय तर आलतो आरोलीमध्ये. तर या बाई दिल्लीवाल्याची गाडी आलेली भरायला एक. कसं आहे हत्यार, आणि हे आपला हत्यार भावाची साथ म्हणजे आपली जान. 74. तर काही नाही गाडीला रेल्वे लावून घ्यायचं आणि टेन्शन नाही राहतो. रेल्वे लावून दिली म्हणजे विषय नाही राहत काही नाही. म्हणजे PFचा प्रॉब्लेम नसतो का ते. बाकी आता पाऊस कधी घेते काय भरायला काय माहीत नाही अजून. तर तिथं थोडा माल येऊन पडलेला आहे समोर इथं 40% येऊन पडलेली आहे. जावा भरायला घेऊन तवा घेऊन पाहू. मग काय तर गाडी लावली होती पॉईंटला. तर चार्जर घ्यायला आलो म्हणलं iPhone चार्जिंग करून घ्या आपला बाहेर म्हणजे आपला ऑफिसला. तर पाळका वेळका खोलून एकदम रेडी आहे आणि शुद्ध माल. पहिलवान काय सांगशात काय ना आज. मग काय तर 6:30 वाजले. मग घेतलं भावानी पाणी मारायला. तर त्याच्यावर पाणी मारायचं आणि आपल्या झालेल्या आताशी 3 थप्पे आणि बाकीचा माल खाली पडलेला आहे. साधारण दीड थप्पी धरून चालायचं नाही का तर आज माल थोडा आहे. ह्याच हाईटमध्ये आपली गाडी शेवटपर्यंत आहे. 3 थप्प्या आणि प्लस त्या 5 थप्प्या माल आलेला आहे. मग काय तर भावनं सुटलं ना रॉकेट 7 वाजून 15 मिनिटांनी. बोल एक्सप्रेस तेंगाणा पाहिलं का फुल 100. तर आज कोणा दमे लाज लागा म्हणता नाही का राहुल गाडी MS-17 वाले प्रॉपर हे पाहिला का. शुभम रायडर सुद्धा संघ आहे. मग भावनं आता आलो 5 नंबर पास करून. शुभम दादा इज कम बॅक तो आप मंडी वगैरे का शुभम दादा. तर आमची काच झालेली घाण. तर हारशे वगैरे साफ करून घेऊ आता सगळे इकडले. तर आमच्याकडे मोबाईल पाहिजे आहे का भावांनो किती तुम्हाला पाहिले का. कमीत कमी 2 लाखाचे मोबाईल आहे सगळे धरून. चांगले मागायचे मोबाईल. ह्याचे 2 आहे शुभमचे. ह्यो नाही ह्यो माझा आहे. नाही सॉरी ह्यो बी महा नाही. ह्यो माझा आहे. तर हे 3 मोबाईल शुभम दादाची स्टाईल. अँड ही सत्ता तुमचा लाडका अक्षय
तुमच्या भावाला सपोर्ट करा भावांनो. आणि अशाच चांगले चांगले व्हिडिओ मी दाखवणार तुम्हाला. तर नेक्स्ट ब्लॉग पुढला राहील काय तुम्हाला मी सांगणारच आहे. आणि या व्हिडिओला स्किप वगैरे काय करू नका. तर यो बजरंगी हॉर्न बजाव शुभम दादा एक बार. उडाओ रॉकेट को उडाओ रे नरपळे. तर काय होतं मी गाडी जर चालवत असतो मला व्हिडिओ काढायला जमत नाही. आणि त्याच्यामुळे मी लेफ्टला खातो तेव्हा ड्रायव्हिंग करणार म्हणजे मला व्हिडिओ काढायला जरा असा मूड येतो. साईडला बसतो म्हणजे तो दाखवतो ना 100-120 एवढा इंग्लिश दबाव बघतो. तर आता सरासरी 100. याला म्हणते एक्सप्रेस मंडी. धिंगाणा नागपूर सिटी ओनली बायपास. तर आपण आलेलो आहे भावांनो आता समृद्धीच्या माग. तर फुल धिंगाणा चालू आहे 80-90 ना. याला म्हणत्या खायची मामा बेड्यावर राहिलाय. नेवान बेड्यावर काम झालंय. अरे इथं एक जो चौक आहे का तो एक लय बोगस आहे का. तर इथं गाड्या युटर्न करीत इथं पण युटर्न करीत आहे गाड्या. बाय दिसला काय कसं घुसराला ना आता समृद्धीच्या टोल प्लाझावर. तर हा आहे समृद्धीचा टोल प्लाझा. तर याच्या फास्टॅगला काय पेमेंट नाही काय नो सगळे बंद आहे गाडीच्या मागच. शुभम भाऊना डायरेक्ट पत्रे इकडे साईडला झाला लावले मला पत्रा. ये कौन है इसको क्या बोलते बताओ. पची परी चालली घरी. काय बाती हे भोगाडा पगार घ्यायला आली. झालं स्कॅन. हे पा काय आक्कड दाखी द्या आम्हाला. तो धामणगावच्या जवळ जवळ. तर इकडे शुभम दादा बसलाय. शुभम दादाला झालं पोर. शुभम दादा म्हणजे तू बस मी बसतो म्हणजे साईडला. त्याच्यामुळे म्हणलं बस मग काय अडचण नाही चालव घडे का. तर कटाळ येतो माणसाला समृद्धीला नाही चालून चालू त्याच्यामुळं. तर आपली 1 नंबरला गाडी अजून पण आलेलं नाही पुढं त्याच्यामुळं. दुसरा भेटला. तर आता वाजले रात्रीचे 12:25. तर फुल एक्सप्रेस दाबून धरलेली महिना. तर ज्या समोर एक गाडी दिसते का जे ती गाडी आपल्याला तिला फक्त ओव्हरटेक करायचं आहे. तर किती ना पण पळून द्या असे मार्केटमध्ये फक्त 17 वाले गाडीच्याला माहीत नाही. तर त्याला आपण धरणार आहे. तर त्याला म्हणजे ओव्हरटेक केल्या मला आपण व्हिडिओ काढू नये. मला तर मग ओव्हरटेक मग काय तर भावांना केली ना ओव्हरटेक फुल 100 न्या. तर याला म्हणते MS-17 वाल्याची दहशत. नाद करतो काय मामा. तर कसं आहे मग MS-17 वाल्याचा हत्यार कोणाचे पण काम नाही. तर भावांनो आपण आलेले आता जालना एक्झॅक्ट पॉइंटला. जालना एक्झॅक्ट पॉइंट आता वाजलेले 1. तर 1 वाजता आपण डायरेक्ट सोडलाय एक्झॅक्ट पॉइंट. तर भावांनो आपण आलेलो आहे आता नेवाशाच्या टोल प्लाझावर. तर आता बसलेला आपला शुभम रायडर. CV फास्टॅग नाही का. फास्टॅग आहे ना. हे भाऊ लोकल करायची बरं का. येताना थांबतो मी. लोकल दिंगा करून
भावांनो आपण आलोय आता सध्याच्या टोल प्लाझावर. बसवाल्याची पाहिली का डायरेक्ट पुरे हालच करून टाकले आमच्या शुभम भैयाने. हरणा वाजू चला इकडून घालायचं मग काय नाही चलन. तो 2 मिनिटात काय आहे तिथं स्कॅन काय तर भावनो आला शिक्रापूर. शिक्रापूरच्या अलीकडल्या पुलावर पास केल्यानंतर बिंदा सोडू शकतो नाही का दमा दम. नको एक काम कर राहून इकडे ते बसवाला उभं राहिले रे. तर हे बसवाल्यांनी जागा घेतली का नाही का वड माझ्या तांगड्यावर झालत्या. तर या शिक्रापूर आज राहिलं फक्त 35 किलोमीटर. आता वाजले किती 5 वाजून 15 मिनिटं. तर लय त्याला आज अर्धा 1 तास 7:15 सुटेली. तर आपलं रॉकेट चालवायला आहे शुभम रायडर. चालू आहे नाही का यांचा कोणाचा कोणाचे पण काम नाही ना. 60-70 नाही आहे का नाही. बोल 100 उडवा रॉकेट मग काय. तर चला जाऊ आता. तर भावांनो पुष्पा भाऊ चालले माझ्या पुढं मी त्यांच्या माग चंदन तस्कर हे पहिला नाचण्या करायचा. तर आता आपण त्यांची गाडी घेऊ पुष्पा भाऊची पुढं चालले विचारू त्यांना. तर पुष्पा भाऊ चाललेले दिसते केरला कर्नाटक साईडला. आता इकडून भरून आले पाहिजे मग काय. तर आलो आता नाश्ता बिष्टा करून. तर आता चाललेली आहे गाडीकडे. चिल्लर आहे का देऊ मग काय. तर गाडी बिडी झाली खाली. तर मग चाललोय आम्ही आता काटा करायला. तर रायडर शिवम दादा बसलेला आहे चालायला. तर आता इथून बाहेर जाऊ काटा बिटा करू आणि जायचं फुरसुंगीला भरायला फुरसुट्टन. तर डायरेक्ट आता काटा बिटा करू. भाडं ऑनलाईन येणार आहे त्याच्यामुळं नाही का डायरेक्ट आता इथून त्याला जाऊन फुरसुंगी चौकात 4 वाजता गाडी आपली भरायला घ्या ना त्याच्या हिशोबाने. मग काय तर भाऊ नाल तर भरायच्या ठिकाणी आता समोर जायचंय भरायला. तर मग भावांना आता आलेलं आहे भरायला भाडं बिडं सुद्धा अकाउंटला आलेलं आहे. तर या ब्लॉकला करूया याला DM भेटूया पुढल्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा. तर म्हणजे आपले व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पोचतील. तर चला भेटूया पुढल्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये. आपला लवकरच ब्लॉक येणार आहे कुसुमी टू नागपूर. तर